नमस्कार. आज आपण बनवणार आहोत काशीफळ भोपळ्याचे घारगे म्हणजेच लाल भोपळ्याचे. सर्वात प्रथम भोपळा हा धुवून किसून घ्यायचा. नंतर त्यात कढईत थोडंसं तूप टाकायचं आणि तुपामध्ये हा काशीफळ भोपळा परतून घ्यायचा, म्हणजे त्याची एक वाफ काढून घ्यायची. हा फार पटकन शिजतो. आपल्याला त्यात फार शिजून नाही घ्यायचा, तो लगेच मऊ होतो. नंतर त्याचं एका परातीमध्ये आपण त्याची वाफ काढून घ्यायची. काही जण तसा किसून त्यामध्ये पीठ मिक्स करून पण करतात, परंतु आपण वाफ काढून घेणार आहोत. आणि नंतर एका परातीमध्ये आपण तीळ, कोथिंबीर, ओवा, जिरे, आलं लसूण, लाल तिखट, हळद, मीठ हे सगळं साहित्य घेणार आहोत. त्यामध्ये किसलेला वाफवलेला काशीफळ भोपळा टाकणार आहोत. नंतर त्यामध्ये जेवढं बसेल, म्हणजे आपण बिलकुल पाणी घालणार नाही आहोत, त्या मिश्रणामध्ये जेवढं काशीफळ भोपळ्यामध्ये हे मिक्स होईल तेवढंच आपण हे घालणार आहोत. गव्हाचं पीठ घालणार आहोत. थोडंसं चवीपुरतं 2 चमचे डाळीचं पीठ घालणार आहोत आणि हे सगळं मिश्रण घट्टसर मळून घेणार आहोत. आणि पुरी चांगली फुगण्यासाठी त्यामध्ये थोडीशी साखर घालणार आहोत. व नंतर पुऱ्या लाटून गरम गरम तेलामध्ये तळून घेणार आहोत. आणि त्या पुऱ्या आपण सॉस बरोबर, एखाद्या चटणी बरोबर किंवा नुसत्या तशा देखील खाऊ शकतो. अशा टेस्टी आणि तिखट गोड अशा ह्या पुऱ्या, ज्याला आपण घारगे म्हणतो, ते तयार होतात आणि फार सुंदर असे लागतात हे चवीला. हे तुम्ही प्रवासामध्ये देखील नेऊ शकता आणि हे फार जास्त दिवस पण टिकतात. तुम्ही नुसते गोड पण करू शकता, म्हणजे तिखट न घालता नुसते गोड पण करू शकता हे घारगे. आणि तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तिखट गोड असे हे घारगे तुम्हाला कसे वाटले हे नक्की रिप्लाय करून सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा. आणि आपण यामध्ये तीळ देखील घालतो. थंडीसाठी तीळ अत्यंत उपयुक्त असतात. त्यामुळं कसे झाले नक्की रिप्लाय करून सांगा. थँक्यू.